नित्य अनात्म दुःख भगवान बुद्धाच्या धर्मात हे महत्वाचे 3 लक्षण आहे, ज्याच्याशिवाय धर्म पुढे जात नाही मागे जात नाही. कारण असं म्हणा की त्याचं ते मर्म आहे, अनित्य अनात्म दुःख. कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक माणूस मी माझं दुसऱ्याचं तेही माझं. मी करता आपण त्याला अजून मीचा अर्थ माहित नाही की मी काय आहे. तर उत्तर भगवान बुद्धाच्या अनित्यवादाने दिलेलं आहे, भगवान बुद्धाच्या अनात्मवादाला दिलेलं आहे आणि भगवान बुद्धाच्या दुःखा हे जे 3 लक्षण आहे त्याच्यातून आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून कारण काय की मी थोडा आहे की आपल्याकडे लोभ आहे म्हणून मी समजत नाही, आपल्याकडे द्वेष आहे म्हणून त्याचा अर्थ समजत नाही, आपल्याकडे मोह माया हे जाणार त्याच्यातून आपण बाहेर येत नाही हे समजत नाही. आणि म्हणून फार गडबडीत आपण अडकलेलो आहोत. आणि म्हणून अनित्य अनात्म दुःख हे इतकं महत्वाचं तत्वज्ञान आहे की अजूनही लोक याच्या तळाशी गेलेले नाहीत. म्हणून लोकांना अजूनही बरोबर हा विषय समजलेला नाही. कारण मी पण काटाकाटाने चालू शकतो, मी काही डोळ्यात जात नाही कारण विषय आपल्या डोक्यावरच्या. पण कात्रज शाखेला संधी दिल्यामुळे आपण मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण उणीवा राहूनच जाणार आहे, कोणी त्या जगात तज्ञ नाही. आणि म्हणून हे जग अनित्य आहे, परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. आणि म्हणून एक भराडी जो गावाला 10 वर्षे 20 वर्षापर्यंत अगोदर, आता ती माणसं दिसत नाही पण ते स्वतः सांगतात की आता महत्व बुद्धाचं तत्वज्ञान त्यांना समजतं. ते गावगाव जाऊन फिरतात आणि सांगतात किती करशील रे संसाराला रे देव मातीला जाणार, किती करशील रे संसाराला रे देव मातीला जाणार. भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आहे. हैया माळा रंगी तू पलंग, हैया माळा रंगी तू पलंग, कोणी नाही सगे नेणार हा रे देव मातीला जाणार, किती करशील रे संसार हा रे देव मातीला जाणार. मनुष्य जीवनाचं सोनं पण होते पण जास्तीत जास्त लोक माती करतात. महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनाचं सोनं झालं, भगवान बुद्धांचे जीवनाचं सोनं झालं. त्यांनी जीवनाचा एक क्षण असा वाया घालवला नाही. आपल्याला नेहमीपणा हे माझं घर, हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हा माझा फ्लॅट सगळं जागेवर राहणार आहे. कळलं का नाही? सोनं नाणं पैसा अडका, सोनं नाणं पैसा अडका, सर्व जागी जरे राहणार रे मातीला जाणार, किती करशील रे संसार हा रे मातीला जाणार. म्हणून मनुष्य जीवनामध्ये माणूस किती मोठा होऊ द्या हो, पण त्याला काहीतरी आधाराची गरज असते आणि मोठ्या आधाराची गरज असते. श्रीमंत असला त्याला अधिक श्रीमंत व्हावंसं वाटते, मध्यम असला त्याला अजून पुढे पुढे जावंसं वाटते, ऑफिसर असला की त्याला प्रमोशन पाहिजे असते. हाव जात नाही. आमदार असला की त्याला खासदार व्हावंसं वाटते, नगरसेवक असला तर त्याला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हावंसं वाटते. आणि आपल्या हातून जाऊच नाही हे अधिकारवाणी अधिकार पद आपल्याकडे शेवटपर्यंत राहावं अशी त्याची इच्छा असते. पण त्याला हे कळत नाही जीवन वाढण्याकडे जाणार आहे, जीवन हे वाढण्याकडे जाणार आहे. काही कायम नाही, काही टिकाऊ नाही, सगळं टाकाऊ आहे हे त्याच्या लक्षात येत नाही. म्हणून तो अज्ञानपणाला काय करतो, ज्यावेळी तर वाटते जवळ येते त्यावेळेस त्याच्या लक्षात येते की माझ्याकडचे अधिकार दुसऱ्याकडे झाले, माझ्याकडची संपत्ती दुसऱ्याकडे झाली आणि मी माझं म्हणत होतो माझ्या हाती काहीच नाही राहिलं, काही त्या पदावर होते त्या दुसऱ्या पदावर आले का नाही. आमची मान्य तुमची एवढ्या राष्ट्रीय पदावर होते ना, आले तरी कसं सामान्य याच्यामध्ये. हे परिवर्तन आहे, हा बदल आहे, हा मनुष्याने स्वीकारला पाहिजे असं भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आपल्याला सांगते. ज्यांनी त्याला माहित आहे मनुष्याला की माझं मरण आहे, मला मरायचंच आहे, तो कोणाची चुकी करणार नाही.
निंदा करणार नाही, कारण त्याला माझं आयुष्य फार कमी आहे आणि या कमी आयुष्यामध्ये मला चांगलं काम करायचं. कारण काय, परत त्या आयुष्य आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून पण या हावपोटी, या लालसेपोटी, ज्याला तो कृष्णा म्हणतो, भगवंताला कृष्णा म्हटले ना, अपेक्षा, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मरेपर्यंत त्याच्या डोळ्यात असं येतच असतात. माहित आहे ना, शेवटी म्हणता याला बोलवा, त्याला बोलवा, शेवटचा क्षण आहे ना, मुलीला बोलवा, नातवाला बोलवा, शेवटपर्यंत या विलास आहे. पण ज्याने बुद्धाचा धम्म जाणला, जवळून त्याची अनुभूती घेतली, मात्र तो सुखानं हे जग सोडतो. त्याला अभिलाषा नाही शेवटपर्यंत. आणि म्हणून तो त्याला असं वाटतं ना, पण ज्याला याची अभिलाषा आहे त्याला असं वाटतं टिकूनच राहावं वाटते. आणि म्हणून कायम स्वरूपी आपल्याकडे काहीच नाही, परंतु कायम स्वरूपी एकच आहे. बघा, काहीच नाही पण एक वस्तू आहे, एक गोष्ट आहे, जो अनुभव आहे, ते आहे भगवान बुद्धाचा धम्म. आजपर्यंत बुद्धाच्या धर्मानं अनेक लोक जागी झाले, झोपलेले लोक जागी झाले. त्यांना माहीत झालं की भगवान बुद्धामुळे आपल्याला जिवंतपणा येतो. भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानात सकस आहार आहे, सकसपणा आहे, ताजेपणा आहे, टवटवीतपणा आहे आणि सामर्थ्य आहे, बळ आहे, ताकद आहे, ऊर्जा आहे. भगवान बुद्धाच्या धर्मात एवढी ताकद आहे. पण म्हणतात मग तू जा, तू पाहिजे, पण तू जागा भुललाशी. म्हणजे माणसाला शेवटी हे आपल्याकडून जाऊ नये, पण भगवान बुद्धाचा धम्म ही आठवण देत आहे माणसाला की बाबा माणसा आता खूप झालं. कारण काय, आणि हे सगळं घडतंय. काही लोक म्हणतात परमात्म्याने केलं, काही म्हणतात देवाने केलं, काही म्हणतात आज्ञाने केलं, काही म्हणतात विधात्याने केलं. परंतु भगवान बुद्ध म्हणतात, काय म्हणतात, हे ना जगतचैतन्याने केलं, हे ना कोण्या आज्ञाने केलं, ना कोणत्या अद्भुत शक्तीने केलं. हे सगळे काही क्रिया घडतात या दुनियामध्ये. हे सगळ्या कार्यकारण भावाने हेतू आहे तर परिणाम आहे, हेतू नाही तर परिणाम नाही. लक्षात ठेवा, माणसं जन्माला आले, दुसरे माणसं जन्माला घालतात. हेतू आहे म्हणून, कळलं, हेतू आहे म्हणून उत्पत्ती आहे. आणि हे बुद्धांना महान प्रवर्तन सांगितलं. आणि म्हणून लक्षात ठेवा, माणसाला ही जी जाणीव होते ना, त्यावेळेस त्याच्या डोळ्यातून जसे आसू यायला लागतात. तुम्ही ऐकलं असेल काही दोन मुली, चली जा रही है उम्र धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे, बचपन गया है और जवानी गई है, बचपन भी आए और जवानी भी आए, बचपन भी आए और जवानी भी आए, बुढ़ापे का होगा ये असर धीरे धीरे, चली जा रही है उम्र धीरे धीरे. माहिती आहे ना, तेच घडतात. शरीर शुष्क होते, दात पडतात, ज्या तारुण्याचं गर्भ असते. शरीर जर्जर होते, ज्या तारुण्यामध्ये आपण कोणाचं ऐकत नाही. माझ्यासारखं कोणी नाही. या संपत्तीचा गर्व माणसे एकमेकांना टाकून बोलतात, एकमेकांची किंमत करत नाही. कारण पैसा पैसा पैसा. पण तुम्हाला माहित आहे, एक क्षण असा आहे, बुद्धाचा धम्म सांगतोय की गरीबाचा श्रीमंत होतो, श्रीमंताचा गरीब होतो, रावाचा रंग होतो. घराला परिस्थिती कधी बदलेल हे काही सांगू शकत नाही. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं की बाबा हे सगळं घडतंय ना, हे कार्यकारण भावना म्हणजे माणसाने काय काम केलं पाहिजे, कुशल काम केलं तर त्याच्यामुळे चांगले मिळणार आहे, दुःख तुला होणार नाही. पण तू जर औचित काम केलं, चुकीचं काम केलं, बदमाशाचं काम केलं तर मात्र तुझ्या पाठीशी गाड्याचे चाक आहे ना, तसं बैलाच्या मागे फिरतंय, तसंच तुझी परिस्थिती होणार आहे. आणि म्हणून 30,000 वर्षापूर्वी, 2600 वर्षापूर्वी बुद्धांना उत्तर दिलं, सारे गणिते सारे गणिते निसर्ग मानवात रे, शीत केले बुद्धाने या जगात. अजून लोक अंधारात फिरतात, माहित नाही, अजून रिंगणाच्या बाहेर येत नाही. एवढा अभ्यास करतात,
एवढ्या डिग्र्या मिळवतात, शेवटी सत्यनारायण सारे गणित निसर्ग मानव रे सिद्ध केले बुधाने या जगात. किती आले किती गेले सत्य नाही कळले. कितीकांना सत्य नाही कळलं. किती आले किती गेले सत्य नाही कळले. देव ईश्वर आत्मामध्ये किती कमी घडले. एकूण पाण्यात तुम्ही घडतंय ना त्याचं अस्तित्व विसरतंय. देव ईश्वर आत्मामध्ये किती कमी घडले. फिरू लागले फिरू लागले खगोल रिंगणात रे सिद्ध केले बुधाने या जगात. सारे गणित निसर्ग मानवात रे सिद्ध केले बुधाने या जगात. सिद्ध केले बुधाने या जगात. बुद्ध म्हणतात तुमचं समजून घ्यायचं आहे तर तुला प्रज्ञावान होणं आवश्यक आहे. प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. भगवान बुद्धाच्या धर्मात बाबासाहेबांनी व्याख्या केलेली आहे. प्रज्ञा आणि करुणेचा म्हणजे भगवान बुद्धाचा धर्म. प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी. त्याच्यात थोडासाही खेळ कसला असता कामा नाही. दुःख होणार नाही पण प्रज्ञेनं हे जग पहा असं बुद्धानं सांगितलेलं आहे. आणि म्हणून जो प्रज्ञेनं पाहतो त्याला हे जग कळते. म्हणून जो प्रज्ञेनं पाहत नाही तो दुसऱ्याच्या पाठीशी वाहत जातो. आणि म्हणून भगवान हा अनित्य अनात्म दुःख. जसं आता तुम्हाला माहित आहे दुःख जीवनामध्ये येतच असते. आणि दुःख कोणाला नाही. कोणाला दुःख नाही. सगळ्यांच्या आयुष्यात दुःख आहे. दुःख म्हणजे ताण, त्रेतापिटक, निराशा, वैफल्य नसणे, चेहरा तेच नसणे. ह्या सगळ्यांच्या दुःखाच्या हे दुःख इतकं खतरनाक आहे. पण हे आले सत्य माणसाला समजून घेतलं नाही त्याच्यामुळे तो दुःख. कारण लोक म्हणतात ना दुःख विधात्याने निर्माण केलं आणि म्हणून दुःख आहे. कारण त्याची पोचवती सुद्धा मिळाली आहे की नाही कोणाला. पण दुधानं सांगितलं की या जगात सगळ्या क्रिया माणसं करतात आणि त्याच्यामुळे सगळी चाबी माणसाच्या हातात आहे. पतंग आकाशात उडतो पडतो धागा माणसाच्या हातात आहे. कसं उडवायचं ते सांगायचं पण त्यानं पतंगच उडवला नाही तर काय होतं. आणि म्हणून दुःख हे जे त्रेतापिटक आहे. दुःखाचं जे कारण आहे लक्षात ठेवा. दुःखाचं कारण आता त्याला बिना कारणाचं काही होत नाही. आणि एक कृष्णा त्याच्या पाठीशी कारण आहे. कारण बुद्धानं सांगितलं तुम्हाला जीवन आनंदित जगायचं आहे तर तुम्हाला ह्या ज्या तृष्णा आहे, जी हाव आहे, जी भूक आहे, जी तहान आहे, ही सगळी याच्यापासून तुम्हाला दूर राहावं लागेल. समाधानी राहा. कारण प्रमाणाच्या बाहेर काही करू नका. तो मध्यम मार्ग सांगतो आणि म्हणतो. कुणी म्हणतात हा आत्म्याचा धर्म आहे. कुणी म्हणतात दुःख जगतकर्त्याने निर्माण केलं. कुणी म्हणतंय नशिबामुळे. कुणी म्हणतंय दैवामुळे. हे सगळं घडतंय दैवामुळे आणि नशिबामुळे घडतंय. तुम्हाला माहिती आहे काही लोक जुन्या आमच्या आजी म्हणा आई म्हणा जुन्या काळामध्ये त्या जात्यावर दळण दळत होत्या. तर मी ऐकलेलं आहे त्याच्यावर बोली ते अजूनही त्या स्मरणातून जात नाही. त्या कारण त्यांच्यावर कसा प्रभाव होता. अनेक हजार वर्षाचा तो प्रभाव. त्या काय म्हणतात की आमच्या नशिबात आहे, आमच्या दैवात आहे. बघा गरिबी आली आमच्या दैवात आहे, दारिद्र्य आमच्या दैवात आहे. चांगलं केलं त्याची कृपा आहे, चांगलं केलं तर याच्यामुळे झालं. आता आपण पण तसंच आहे ना. आपण काही चांगलं केलं नाही दुसऱ्या घडीकडे घेऊन जातो. काय म्हणतो बाबा घ्या तुमच्या आशीर्वादाला आहे. काही आशीर्वाद नाही. कष्ट मुलाचे आहे. मुलांनी परीक्षा दिली, मुलांनी अभ्यास केला कळलं का नाही. आणि म्हणून काही आपोआप घडत नाही. आणि म्हणून काही लोक मागच्या जन्मात काय झालं, या जन्मात काय, पुढचा जन्म काय, म्हणजे वर्तमान काळात जगा म्हणतात. वर्तमान काळात जगला तर तुम्हाला सर्व सत्य समजेल. जर तुम्ही वर्तमान काळात तुम्ही भविष्य काय पाहिजे उद्या काय होणार. उद्या गेल्यानंतर तुम्हाला कोण तुमच्या तोंडात पाणी टाकतं का नाही टाकत. तुमच्या आवाज कापडाची घडी टाकतं का नाही टाकत. कोण पाहतात. पहिल्या लोकांमध्ये एका ठिकाणी गेलो आणि तिसरे ठेवलं होतं आणि घरात सगळेच आले. प्रत्येकानं आपापले
कापड आणलं होते पहिले माझी घडी आणि त्या म्हातारीला कधीच पाहिलं नाही. आता त्या घडीचं टाकलं का माहिती ते बाजूबाई बाई होती तिला वाटलं माझ्या धीराची जी बायको आहे दुसऱ्या धीराची बायको आहे ह्या काहीच करत नाही. तिने काय केलं गळ्याची गंधन मोडली सोन्याची. सोन्याचा मला मणी सासूच्या तोंडात टाकला. तर मला झालं काय उपयोग आहे याचं. जिवंतपणी ना थोडी मागे बंधन थोडी जिवंतपणी ना चहा दे ना पहार ना हॉस्पिटलला ने दुःखाचं कारण आहे लक्षात ठेवा. आई वडिलांची सेवा फक्त म्हणतात ना की आई वडिलांची सेवा मुलाबाळांना सांभाळ करा आणि हे उत्तम मंगल आहे. आता या पिरियडमध्ये आपण करत नाही. मेल्यानंतर मग कोणाची वाट गाव मुंबईला गाव कोणता नागपूर. आता नागपूरवरून माणूस जायला किती वेळ लागेल पण तोपर्यंत लोक सांगतात की मुलाला येऊ द्या. आता मुलाला कधीच बघितलं नाही कळलं का नाही. आणि म्हणून हे जे आहे यांनी काय होते की दुःखाचं कारण आहे दुःख वाढतंय कारण आपण वाढवून घेतो. आणि म्हणून काही लोक म्हणतात ना आता तुम्ही ऐकलं असेल परंपरेनुसार की बाबा तुम्ही आता घरी पाहिला तर मागच्या जन्मात तुम्हाला तसं होतं कारण तुम्ही आत्म्याला शुद्ध केलं नाही. तुमचे कर्म वाईटात म्हणून तुम्हाला आता गाढवाचा जन्म म्हणून तुम्हाला कुत्र्याचा जन्म मिळेल म्हणून तुम्हाला मांजराचा जन्म मिळेल. असं केलं तर माणसाचं डोकं बंदी होते लक्षात ठेवा. पण बुद्धाचा धम्म आपल्याला काय करतंय स्वच्छ करते. पण आपण ऐकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे त्याचं आचरण केलं पाहिजे. इतर करतात म्हणून आम्ही करतो इतरांच्या इशाऱ्यावर नाचतो का नाही कालही नाचत होतो आजही नाचतो. आता उद्याच आपल्या चळवळीचं काय भविष्य आहे कारण दुःखाचं कारण आहे. चेहरा कुणाचा अनुभवरा कुणाचा नाचायला गेला कतारावर नाचायला गेला कतारावर गबर झाले हे पैशावाले तुझ्याच वारावर गबर झाले हे पैशावाले तुझ्याच वारावर. विटा आम्ही देतो घर आम्ही बांधतो सिमेंटच्या पोतळ्या आम्ही वाहतो कष्ट आम्ही करतो मात्र बांधल्यानंतर उद्घाटन दुसराच करतो सत्यनारायण दुसराच करतो कळलं का नाही. पण आम्ही त्याच्या किमतीमध्ये किमती वाढवत जातो त्याच्यासोबतच वाहतात लोक. बाबासाहेबांनी एवढं काही केलं आपल्याकडे चळवळीपासून माणसं दूर आहेत काय दुःख होणार नाही सामाजिक दुःख. बाबासाहेबांनी एवढी चळवळ उभी केलेली आहे ते चळवळीचा वारसा कोण चालवणार. आज बिहाराची बिहार ओस पडलेल्या बिहार आता आम्ही मुंबई परिसरात जातो बँड वाजवतात बिहाराच्या बाहेर बँड वाजवतात टाळा लागलेला आहे चाबी नाही कोणाला मागायची आधी इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे. बाबासाहेब 24 नोव्हेंबर एकोणीसशे शपथला सांगतात की बिहारचा रविवारच्या दिवशी संवाद सर्व आपलं एक होईल एकमेकांच्या समस्या सुटतील. आणि भगवान बुद्धाने बाबासाहेब लक्षात ठेवा ज्यांच्यावर आदर्श घेता येईल त्यांचा त्याग लक्षात येईल. पण नाही का पण आपल्या वर्तणुकीला सुधारा कारण हे दुःखाचं कारण आहे. वर्तणूक बदलत नाही तर दुःख होत राहणार ना. जसं तसं परंपरेपासून चालवलं आपल्याही बदल होत नाही लोक आपण कोणी मान देत नाही. म्हणून आम्ही सांगतो उपासक उपासिकानो उपासक उपासिकानो चल विहारी चला सारे जगाऊ त्रिसरण पंचशिला सारे जगाऊ त्रिसरण पंचशिला. त्या पंचशील एवढी ताकद आहे. भाव जसा टाकला तशा भावना तयार होतात. तो भाव कुशल कर्माचा जर टाकला तर चांगलं होतं. मेणबत्ती अगरबत्ती पुष्प सुगंधी माला सदा अर्पुया तन सारेच तथागताला सांभाळाया अंगावरच्या सांभाळाया अंगावरच्या शुभ्र वस्त्राला सारे जगाऊ त्रिसरण पंचशिला सारे जगाऊ त्रिसरण पंचशिला. दुःखमुक्त होणार. तुम्ही म्हणाल कसे काय
तुमचं डोकं शांत चालायला लागतं. तुम्ही घरी जा, बाहेर जा, कर्कर आवाज येतो, गोंधळ असतो, मन बेचैन असते, कळत नाही, आणि चिंतन विहारात होते. असे काही महाभारतातून विचारतात का विहारात गेलंच पाहिजे का म्हणतात. परिस्थिती वाईट आहे. 56 वर्षाला 67 वर्ष जाते तरी ही वाक्य ऐकायला मिळतात. आणि म्हणून आपल्या जन्मामध्ये आपल्या हातून एक चांगलं काम घडावं यासाठी भगवान बुद्धांनी 3 गोष्टी सांगितल्या की मनुष्य हा बुद्धिजीवी असला पाहिजे. दुसरी गोष्ट सत्याचा शोध घेण्यासाठी त्याने शिकलं असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट भ्रामक समजुतीचा नायनाट त्याला करता आला पाहिजे. तोच खरा या प्रत्येच्या मार्गाने जाऊ शकेल. आणि खरी प्रत्येक त्याच्याकडे आहे, त्याला दुःखच होणार नाही, त्याला समजणार हे काय चालू आहे. पण अनेक लोक काही करत होते, आजही करतात. बाबासाहेब सांगितलं त्या 22 प्रतिज्ञेमध्ये की मी धम्माच्या विसंगत कुठलंही काम करणार नाही. पण काम चालू आहे ना, आताच गेलं ना, रक्षाबंधन आहे मित्रा, केलं का नाही. मग शेवटी 22 प्रतिज्ञेचं महत्व काय हे सर होत आहे का नाही. आणि म्हणून ना मागील जन्म ना पुढील जन्म, ना मागील जन्म ना पुढील जन्म. कारण अनेक लोकांचा हा धंदा आहे. काही लोक दुसऱ्याचा मेंदू खराब करतात. त्यांना सांगतात इथं करा, पूजा करा, आराधना करा, आत्म्याला शुद्ध करा, कारण तुम्हाला स्वर्गात जागा आहे, तुम्हाला स्वर्गात शांती आहे. लोक आपल्या डोक्याचा विचार करत नाही, धड कोणतं शिर कोणतं. ना मागील जन्म ना पुढील जन्म, नाही कोणी आजवर पाहिला. पाहिला का कोणी? कोणाचे आई वडील गेले असतील, आजोबा गेले असतील, कोणाची दाढी वाढली का, केस वाढले का, कोणी कापायला गेलं का, पाहून आलं कोणी काय, कशा अवस्थेत राहतात नाही ना. स्वर्ग सुखाचा गुंता कशाला, जी पाहिलंच नाही त्याची चिंता कशाला. तू मैं तू कशाला रे येता हात घायला. ना मागील जन्म ना पुढील जन्म, नाही कोणी आजवर पाहिला. काय पाहिलं मग? हे नाही पाहिलं, ते नाही पाहिलं, पाहिलं काय? एकच गोष्ट पाहिली, ते म्हणजे कोणी बुद्धिजीवी माणसाने एकच गोष्ट पाहिली की जगात दुःख आहे. जन्म आहे तर दुःख आहे, आरंभ आहे तर अंतही आहे. प्रत्येकाला हे जग सोडून जायचं आहे, कोणी तर थांबणार नाही. जे जे डोळ्याने दिसते ते अनित्य आहे, जे जे कानाला ऐकतं सगळं अनित्य आहे, जे जे नाकाला ज्याचा दुर्गंध सुगंध येतोय ते सगळं अनित्य आहे. आजचे मित्र उद्याचे दुश्मन होऊ शकतात, उद्याचे दुश्मन ते परवाचे मित्र होऊ शकतात, कधी तरी होऊ शकतो. कळलं काय? आणि म्हणून दुःख जे आहे जन्मही दुःख आहे. लहान बाळ जन्माला तिपासून तर रडतच येते, त्याला विसरून द्यावं लागते. खात पीत जातो, लहानाचा मोठा होत जातो. 5 वर्षाचं 10 वर्ष 10 वर्षाचं 20 वर्षामध्ये 20 वर्षाचं 50 वर्षामध्ये असं रूपांतरित होते. त्या बाळाला बाळ म्हणत नाही, त्याला एजंट माणूस म्हणतात. नंतर एजंट म्हातारा होतो आणि आपल्या म्हातारपणाच्या या परिस्थितीमध्ये त्याला हे जग सोडावं लागते. आणि म्हणून जरा बी दुःख म्हणजे हे जग जर्जर होणार आहे याची अनुभूती प्रत्येकाला झाली पाहिजे की मला म्हातार होणंच आहे. म्हातार कायमपणा हा टिकणार नाही. व्याधी की दुःख हे माझं व्याधी, मला आजार होणारच आहे. माहित आहे ना, जो जन्माला आला त्याला कफ होते की नाही बा, त्याला सर्दी होती की नाही बा, तर साध्या गोष्टी आहेत, नैसर्गिक नियम आहे. आपण त्या ठिकाणी फिरलो, दुसऱ्याच्या घरी पाणी पिलो, पाण्यात बदल झाला. गावाला गेलो, पाण्यात बदल झाला, जेवणात बदल झाला. ह्या सगळ्या गोष्टी होतच राहतात. आणि म्हणून व्याधी दुःख आणि मरण दुःख. मरण झालं किती रडतात माहिती आहे? केस कुठे, रडणं कुठे, कधी पाहिलं नाही तरी पण कोणती बर्फीची पंगत नाही
असतात गेल्यानंतर बघा. आणि म्हणून शोक करतात. शोक करणं म्हणजे दुःख आहे, रडणं म्हणजे दुःख आहे, त्रिकटपिट करणं म्हणजे दुःख आहे, चिंतित होणं म्हणजे दुःख आहे, इच्छेची पूर्ती न होणं म्हणजे दुःख आहे, चांगल्या गोष्टी जवळ येणं दुःख आहे, कारण ते कायम नाही तर दुःखात रूपांतरित होतात. कळलं ना? आणि म्हणून प्रियांचा वियोग, आई वडील भाऊ हे आपल्या जवळ आहे, खूप प्रेम करतो, खूप त्यांच्यासोबत राहतो, खूप जिव्हाळा तयार होतो आणि एक दिवस ते सोडून जातात. दुःख होतं का नाही? आणि अप्रिय गोष्टी एखादा माणूस आपल्याला बिलकुल पटत नाही पण तो समोर येतो. बघा आपल्याला जळजळायला लागते की हा कसा काय भेटला, हे दुःख आहे ना. आणि म्हणून हे दुःख अप्रियांचं पण सगळं दुःख आहे. आणि या दुःखात मात्र काय आहे, दुःख झालं की माणसाला त्रास व्हायला लागतो, त्याला चक्कर यायला लागतात, त्याचं डोकं दुखायला लागते आणि त्याला अस्वस्थ वाटायला लागते, कधी कधी हार्ट अटॅक पण येतो. कारण हे सांगितलं मी सांगतो म्हणून नाही. आणि म्हणून जगात लक्षात ठेवा, आणि या शरीरामध्ये या मनामध्ये हा जो त्रास होतो, कारण काय आपण हे हाव केली, आपण ही लालसा केली आणि त्याच्यामुळे आता ही लालसा, ही हाव, ही अपेक्षा, याला आपण काय म्हणतो तृष्णा. पण ही तृष्णा कुठे कुठे वास करते, कारण भगवान बुद्धांनी सांगितलं की हे तृष्णे बघ, आता मी तुझं घरटं तोडून टाकलेलं आहे, आता तुला परत घर बनवता येणार नाही. आणि म्हणून जगात जे जे सुखकर आहे, जिथे जिथं आनंद आहे, जिथे जिथं गोडवा आहे, तिथं तिथं दुःख आहे, कारण त्याचे परिवर्तन दुःखात होते. आता किती गोड चहा तुम्ही 5 वर्षाला मात्र चहा बंद करायची पाळी येते किंवा फिका चहा प्यायची पाळी येते, कारण आज ग्रॅज्युअली थोडं 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 परिवर्तन. आता काही लोकांना वाटते आता तंबाखू खाली तर काय होणार आहे, कारण 10 वर्षानंतर आता दारू पिली तर काय होते, पण 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर अनेक दुर्धर आजाराला सामोरं जावं लागतं. आणि हे दुःख आहे, कारण काय म्हणजे तुम्ही स्वतः त्याची निर्मिती केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात माणसाला शारीरिक दुःख आहे, मानसिक दुःख आहे आणि सामाजिक दुःख आहे. शारीरिक दुःख कोणाला सुटलं का, भगवान बुद्ध अंतिम अवस्थेत असताना त्यांचं पोट फुगत होतं, त्यांना त्रास होता, कारण हे आनंदाला भगवंतांनी सांगितलं की हे आहे जे आहे याच्यातून कोणाची सुटका नाही. शारीरिक दुःख फोड येणं, पोट दुखणं, हातपाय ढिले पडणं, चालता न येणं, डोळे अधू होणं, कान बहिरे होणं. काही लोकांना कळते, कोणी बहिरा असला की त्याला लोक चिडवतात, कॉमेंट्स करतात, परंतु तो बहिरेपणा जर आपल्याकडे आला तर येणारच आहे. चुकत नाही कोणाला हे, कारण कधी ऐकायला येत नाही परत परत सांगावं लागते. आणि एक वेळ अशी येते की आपल्याला बहिरेपणा येतो, त्या अवस्थेतून आपल्याला जावं लागते. ही अवस्था कोणाला सुटली नाही. आणि म्हणून जगात जे जे प्रियकर आहे तसं भुंग्याला बोलावं लागत नाही. फुल आहे, फुलं बगीचा आहे, पण भुंगा बगीचा जातो भुंग्याकडे नाही. भुंगा येतो त्या बगीच्यामध्ये आणि त्या फुलांवर बसतो आणि त्या फुलांचा मकरंद गोळा 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 करतो आणि गोळा गोळा केला त्याचा आस्वाद घेतो. लक्षात ठेवा, जे जे प्रियकर आहे, ज्याच्यात आनंद आहे, तुम्हाला वाटतं आज आनंद आहे, पण त्या आनंदही शेवटपर्यंत टिकत नाही. तुम्हाला माहिती आहे हा लालसा विषय आहे. एखाद्याला आता एखादा पद मिळालं तर आता माझं पदच जाऊ नये, कळत नाही, त्याच्यात तो रममाण होतो की मला हे गोष्ट मिळालीच पाहिजे आणि शेवटपर्यंत माझी हे टिकलीच पाहिजे. आणि जर नवीन कमिटी बनली तर परत नाराज होऊन त्या कार्यकर्त्याला फोन मारणार वरच्या कमिटीवाल्याला की तुम्ही आमची बदली का केली, आम्ही गेले 5 वर्ष झाले, आम्ही इतकं चांगलं काम करतो. पण असं करू नये, कारण काय शेवटी प्रत्येकाला बुद्ध म्हणतात प्रत्येकाला संधी आली पाहिजे आणि प्रत्येकाच्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. काल आमचे शेजारी गुरुजी अध्यक्ष होते का, आज आमचे सूर्यकांत कांबळे गुरुजी आले बा मागे बसले गेले अध्यक्ष आहेत मागे बसले. कारण काय हे स्वीकारलं पाहिजे, बुद्ध म्हणतात जे होते ते स्वीकारलं पाहिजे. दिवस आला स्वीकारा, रात्र झाली
स्वीकारा, दुपार झाली स्वीकारा. अरे जीवन मुसाफरीसारखं आहे, कधी ऊन येईल कधी गरमी येईल, जास्त कडकपणा होईल कधी थंडपणा वाटेल. हा बदल आहे. सूर्य सकाळी होतो, संध्याकाळी तो मावळल्याशिवाय राहत नाही. म्हणून या जीवनामध्ये या सगळ्या घडामोडी जसे माणसं जातात, प्रत्येकाला जेवण लागतं, प्रत्येकाला घर लागतं, प्रत्येकाला कपडे लागतात, म्हणजे मूलभूत ज्या गरजा लागतात त्या गरजा प्रत्येक माणसाला लागतात. मग दुसरं ते हिसकून घेण्यात काय होतं. म्हणून तो मुलाला सांगितलं अतिंद दाना नाही म्हणे, की दुसऱ्याच्या वस्तूवर नजर ठेवता कामा नाही. आणि माणसं एखाद्याची बायको बिमार आहे, एखाद्याचा मुलगा बिमार आहे, त्यांनी नाही मागितलं त्याच्या घरी जायचं दुसरे पैसे पाहिजेत का, कारण उद्या याच्यावर कर्ज व्हावं आणि हे घर मला विकावं करायला आणि घेतलेलं द्यायचं लागलं. ही लालसा, ही तृष्णा, आणि लक्षात ठेवा ही तृष्णा कधी संपत नाही. जसे पूर्ण बदलतात आणि जनावर एकेका पूर्णात जातात. आज या पूर्णात त्यांचं पोट भरत, दुसरं दिवशी जाताना मात्र त्या पूर्णात नाही जाते, दुसऱ्या पूर्णामध्ये जातात, दुसऱ्या पूर्णाचा शोध घेतात. तशी मानवी जमात आहे, मनुष्य स्वभाव आहे की तो ही लालसा वाढत जाते. म्हणजे आपला संसार नीट असताना, आपलं घर नीट असताना दुसऱ्या गुणांचा शोध घेणं आयुष्य बर्बाद करणं. म्हणून बुद्धाने सांगितलं ही लालसा आहे ना, हे जीवन बर्बाद करते, याच्यात भय वाटते. तुमचं खूप भीती वाटते तुम्हाला काय होईल ते, उद्या बायकोला माहिती पडलं तर भेटी मारत असतो, तर हाही दुसरा पर्याय आहे. आणि आयुष्यामध्ये बुद्धाने सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये दुःख जेवढे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला 8 लोक तुम्हाला सांगितलेलं बुद्धाने की फायदा नुकसान सुख दुःख या 8 जे लोक धर्म सांगितलेलं की जास्त पैसा आला तर उठ मारू नका, कमी पैसा आला तर रडत बसू नका, जैसे ते परिस्थिती ठेवा. कारण का हे क्षणभंगूर जीवन आहे. कधी कधी जास्त पैसा येणार आणि कधी कधी पैसाच नसणार. मग काय करताय पैसे कळत नाही, कधी परिस्थिती बदलेल हे काही सांगू शकत नाही. आणि म्हणून हे अनित्य जीवन आहे. या अनित्य जीवनाला जर समजून घेतलं तर जीवनाचा खरा अर्थ आपल्याला समजला की मी जगतो कशासाठी, त्या भाकरीसाठी जगत नाही. का हे जीवनाचं हे सोनं मला लुटायचं आहे. कोणतं सोनं? आयुष्य किती सुंदर आहे, त्या सुंदरतेला जाणण्याचं आणि ती सुंदरता जाणण्याचं एकच माप आहे भगवान बुद्धाचा धम्म. बाकी दुसरं कोणतंच माप नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकांना गुमराह केलेलं आहे. लोकांना काय म्हणतात ते, एखादा माणूस बोलला 10 लोक ऐकतात पण खरं खोटं तपासून पाहत नाही. कळत नाही. आणि म्हणून खरं खोटं माणसाचं तपासायचं, खरं काय आणि खोटं काय. आणि भगवान बुद्धाचा धम्म माणसाचे डोळे उघडतो, सत्य सत्याची जाणीव करून देतो. कारण काय, काही लोकांनी सांगितलं की आत्मा जगात आहे. ऐकून द्या तुम्ही, हा विषय कसा आहे आपला. आणि तिथे अनात्म दुःख आत्मा आहे. पुढे बदलवतो, कपडे बदलवतो, जसे लोक शर्ट बदलवतात, साड्या बदलवतात, तसे हा बदलवतो. एका पुढे दुसऱ्या पुढे, तिसऱ्या पुढे, चौथ्या पुढीमध्ये. आणि त्याला थोडा रिकामपण मिळाला की त्याला टाइमपास म्हणून थोडा वेळ मिळतो, स्वतः मिळतो. पुढचा जन्म होईपर्यंत त्याला हा स्वर्गात जाऊन बसतो आणि तो ईश्वर त्याला पाठवतो कोणाच्या कुळीमध्ये, कोणाच्या घरामध्ये जन्म घ्यायचा आहे. रिकामपणा आता कुणी काही प्रूव्ह केलं घ्यायचं, कोण काही डायरी आणली का, कोणी काही लेखापडी केली का, हजारो वर्षापासून कुठे लोक तुम्हाला सापडली का, ऐका काही. म्हणजे असं कारण माणसाला निष्क्रिय बनवायचं आहे. काही लोकांना सांगितलं हे कर, तुला आत्मा शुद्ध करायचं आहे, त्याच्यावर संस्कार करायचे आहे आणि तुला चांगली जागा मिळेल. आता यानंच पाहिलं नाही, सगळेच आंधळे, मागच्याला दिसत नाही, मधातल्याला दिसत नाही आणि पुढच्यालाही दिसत नाही, सगळेच आंधळे. कळालं नाही. म्हणजे मागच्याला दिसत नाही, पुढच्या दिसत नाही, मधातला दिसत नाही, अशी परिस्थिती. एखाद्या माणसाने म्हटलं का बाबा तुझं सुंदर मुलीवर प्रेम आहे, कुठे आहे, अमेरिकेतल्या, मुलगी पाहिली का, मुली नाही पाहिली. सुंदर मुलगी कशी, अमेरिकेत मुलगी आहे, ते कुठल्या जातीची आहे, कुठल्या धर्माची आहे, कुठल्या पंथाची आहे. कारण ह्या कल्पना आहे, ह्या कल्पना माणसाच्या डोक्यात घातल्या आणि म्हणून आत्मा आहे. कळत नाही. भगवान बुद्धाचा धम्म आत्मा नाकारतो, कारण भगवान बुद्धाचा धम्माने नीतीला महत्व दिलेलं आहे. माणसाच्या नीतीने व्यवहार करा, आनंदित राहा. पण
इकडे अनितीने जास्त नीतीचा प्रश्न निर्माण होत नाही. कळलं नाही. आणि म्हणून हा आत्मा संसरण करतो, दुसऱ्याच्या कुडीमध्ये जातो. आता बरेच लोक म्हणतात ना बाबा अरे त्याचा आत्मा शांत नाही झाला, पानं त्याला तडफड काय पण खाऊच जात नाही. अजूनही बोलतात काय तुम्ही ऐका तुम्ही. आणि म्हणून तसं काही नाही. आत्मा नावाची जी बुद्ध म्हणतात नाही, कारण तुमच्या शरीराचे अवयव जर सक्षम नसतील तर तुम्ही घाबरता. आता तुमचे अवयव, कारण शरीरातल्या सगळ्या क्रिया आत्मा करतो असे पुराण गुणशास्त्र सांगते. बुद्धाचं तत्वज्ञान ते नाही सांगत. बुद्ध म्हणतात तुमचे डोळे सक्षम आहे तर तुम्ही जग बघू शकता, तुमचे हात सक्षम आहे तुम्ही कुशल काम करू शकता. कळलं का. डोळे, नाक, कान, त्वचा जे आपले जे पंच इंद्रिय आहेत आणि मन जे इंद्रिय आहे हे इंद्रिय तुम्हाला जगाची ओळख करून देतात. हे जर सक्षम असले, हे जर चांगले असले तर तुम्ही चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकता, चांगल्या पद्धतीनं जीवन घालवू शकता. आता हे जर बरोबर नसेल तर कसं का तुम्ही जीवन चांगलं घालणार. आणि प्रत्येकाला ही अवस्था आहे. कोणाचे दात पडले तर नाराज होतो, कोणाचे केस गळायला लागले, पांढरे व्हायला लागले तर नाराज होतो. कधी पण कोणते शॅम्पू वगैरे लावायचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येकाला वाटते की बाबा माझं मी लोकांमध्ये दिसावं, लोकांनी मला पाहावं. अरे किती दिवस पाहणार. कळलं नाही. कालची महिला रडणार पहा, सिनेमा पाहिजे जुन्या तुम्ही. कालची हेमा मालिनी बघा, त्याची सिनेमा बघा जुने. आज त्या बघा किती सुख होते. आज शरीरात किती शरीर त्याने शरीर बंधून आहे. तर प्रत्येकाला या अवस्थेतून जायचं आहे. आणि ही अवस्था बुद्ध म्हणतात तुम्ही समजून घ्या. या जन्मातून त्या जन्मात, त्या जन्मातून या जन्मात असं काही नाही. मनुष्य झाला की पृथ्वी, तेज आणि वायू ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस हे रूप एकत्र आलं, हे रूप एकत्र आलं. आणि नाम म्हणजे सगळ्या संस्कार, वेदना आणि विज्ञान हे जे आपण होते ते आलं, हे आलं, एकत्र आलं की चालायला लागते, बोलायला लागते, बोलायला लागते, आवाज करायला लागते, क्रिया सुरू होतात. तर बुद्धाने सांगितलं आई गर्भधारणेमध्ये आई जेवते आणि पदार्थ खाते, त्या बाळालाही मिळते. बाळा जन्माला घातल्यानंतर त्यालाही ऊर्जा मिळते. आईने जे जे खाल्लं त्याच्यातून सगळीकडे ऊर्जा मिळते. आणि तो जन्माला आल्यानंतर त्याला ऊर्जा त्याच्यामध्ये पृथ्वी, तेज आणि वायू हे घटक आहेतच. आणि बुद्ध म्हणतात ज्या दिवशी तो मृत होतो ते चारही घटक नष्ट होत नाही. लक्षात ठेवा, हे चारही घटक नष्ट होत नाही. या आसमंतामध्ये विहरणारे जे घटक आहेत हेच आहे. हे घटक त्याला जाऊन मिळतात. आणि एखाद्याचा जन्म झाला त्यातला एखादा घटक जर कदाचित आला ते कोणी सांगू शकत नाही, कोणी प्रूव्ह केलं नाही. पण तुम्ही त्याला आत्मा मानू नका. ती चेतना आहे, ती शक्ती आहे, ती पावर आहे, ती कधी नष्ट होत नाही. आणि म्हणून बुद्धाने सांगितलं की या जगामध्ये तुम्हाला जगायचं आहे तर सत्य जाणून घ्यायचं. आर्य सत्य आपण दुःख आहे, दुःख समुदाय आहे, दुःख निरोध गामिनी आहे. दुःख निरोध गामिनी प्रतिभा गामिनी बुद्धाचं दुःख सांगितलं, गोडी सांगितली. लक्षात ठेवा, आजार तरी सांगितला म्हणजे तो उपाय सांगितलेला आहे. कॅन्सरचा आजार असला दम्याची गोळी देऊ नका. कळलं का नाही. मलेरियाचा आजार असला तर त्याला दम्याची गोळी देऊ नका. जे गोळी आहे त्याला तेच दिली पाहिजे. आणि भगवान म्हणताना मानवी जीवनाच्या उष्णनाशाचं कारण त्यांनी सांगितलं. कळलं का नाही. बुद्ध धम्म संगारा जारे शरण जीर्ण रूढीचे आता जाळा कफन. बुद्ध धम्म संगारा जारे शरण. कळलं. बुद्ध धम्म संघ हा आपला अंतिम आधार आहे. त्याच्याशिवाय आपल्या जीवनाला महत्व नाही. तृष्ण जगाचा हा मानवी विकार. तृष्णा मानवी विकार आहे, तो माणसाला लागलेला रोग आहे. बुद्ध धम्म संघ हा आहे सदाचार. अविद्या विचार
बुद्ध धम्म संगा जाय शरण, बुद्ध धम्म संगा जाय शरण. म्हणतो का नाही, बुद्धं शरण गच्छामि, धम्मं शरण गच्छामि, संघं शरण. संघाला शरण जाणं, कळलं का? शरण जाणं म्हणजे मागोवा घेणं आणि त्या विचाराकडे मार्गक्रमण करणं, त्याला म्हणतात शरण. त्यात एखादा राजा म्हणतो त्याला शरण जा, असं नाही. ते शरण म्हणजे त्याचा मागोवा घेणं, ते तत्वज्ञान आत्मसात करणं, याला म्हणतात शरण. आणि म्हणून हे शरण बुद्धाचं आपण जे अंतिम सत्य शेवटचं म्हणतो, कुठेही पा मृत्यूत म्हणतो, कुठल्याही गाथेमध्ये बघा, शेवटी आपण या गाथेला समाप्ती करतो. ते आपल्या जीवनाचा अंतिम ध्येय काय आहे? बुद्ध धम्म संघ. आणि म्हणून बुद्ध धम्म संघामध्ये कळत नाही, बुद्ध धम्म संघ हा जीवनाचा अंतिम आधार आहे. आणि म्हणून बुद्धानं साप हा आत्मा नावाची चीज नाकारलेली. कारण काय, लक्षात ठेवा, काही लोक म्हणतात तो जाळल्यानं जाळल्या जात नाही, तोडल्यानं तोडल्या जात नाही, वितळल्या जात नाही, करपल्या जात नाही, पण शरीरातच आहे. बुद्ध ते म्हणतात शरीरातच आहे तो, पण कोणी सांगितलं नाही तो कुठे आहे, डोळ्यात आहे का, नाकात आहे का, पायात आहे का, पोटात आहे का, बेबीला आहे, कुठं कुठं त्याला कोणाला सांगता आलेला नाही. आता सगळ्या क्रिया म्हणतात तोच करतो आतमध्ये. मला सांगा, एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर तो क्रिया का नाही करत? एखादी बाई रॉकेट अंगावर घेते, जाळून घेते, ते तो का नाही करत त्यावेळी? त्या रॉकेटच गेला तो शेवटी, कळलं की नाही? आणि म्हणून आणि मी लक्षात ठेवा, आणि मी माझं आपले शरीर लक्षात ठेवा. आता तंत्रज्ञान खूप पुढे गेलेलं आहे. बुद्धाच्या तत्वज्ञानावर सगळं तंत्रज्ञान तयार झालेलं आहे. विज्ञानानं या जगाचं नकाशा बदलून टाकलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर लोक आपले डोळे बदलवतात की नाही सांगा? मग मी कशाला म्हणता तुम्ही? हे माझे केस जेवताना एखादा केस जर पडला तर तुम्ही काय चुकून खाता का त्याला? केसाला फेकता का नाही बाजूला? त्याला का गवत काढत नाही? तुमचा दात पडतो त्याला काय तुम्ही काचा ठेवता का घरामध्ये? त्याला फेकून देतो ना आम्ही. शरीराचा एक अवयवाचं प्रत्यारोपण होते, जसं आम्ही शेत पेरतो तशा पद्धतीनं आमच्या शरीराचा एक अवयव ट्रान्सप्लांट केला जातो, बदली केला जातो. मग बदली केल्यानंतर नवीन जो आला त्याला मी कसं म्हणणार तुम्ही? आता तो दुसऱ्याचा घेतला. अनेक लोकांच्या यकृत काढल्या जाते, मग दुसऱ्याला ताबडतोब देतात. त्याच्या सजगता असते, दुसऱ्याला देतात हे घ्या, आणि दुसरा मग जिवंत होतो त्याच्यामुळे. आणि एखाद्याच्या डोळ्यामध्ये त्याला दिसत नाही तर दुसऱ्याच्या डोळ्याचा गेला, त्याच्या डोळ्यामध्ये जर तेजपणा राहिला असेल तर लगेच डॉक्टर डोळा काढतात, दाखवतो ते डोळे करतात, तो दुसऱ्याला देतात. आता मी काय तुम्ही दुसऱ्याचा घेता शेवटी. आणि म्हणून आत्मा नावाची चीज काही नाही. बुद्धाने सांगितलं की या जगात सगळं परिवर्तनशील आहे, सगळं बदलणार आहे. काल मोतीबिंदू होत होते, आज मोतीबिंदूचा प्रश्नच येत नाही. अवजार एवढे भारी निघाले का मोठे डॉक्टरांनी नवीन तंत्रज्ञान बुद्धाच्या धम्मावर शोधून काढलं, धम्माच्या साहाय्याने शोधून काढलं, आणि अनेक लोकांचे ऑपरेशन व्हायला लागले. जे तुमचं आजार पूर्वी तर टीव्हीच्या गोळ्या मिळायच्या नाही, टीव्हीला लोक मारायचे. आज बाबा एवढे तुमचं आजार व्हायला लागले, पण नवीन संशोधन निघत आहे आणि भगवान कळत नाही. आणि म्हणून बुद्धाचा धम्म म्हणून आत्मा मानत नाही. कारण अनेक लोकांनी बुद्धावर आरोप केले की बुद्ध आत्मा उत्तर देत नाही, आत्मा आहे का, आत्मा नाही का? पण बुद्धानं उत्तर दिलं नाही. तर त्याचं सरळ उत्तर आहे, जे जीवनात निष्कामी आहे, उपयोगाचं नाही, आपल्याला काही देणं नाही, त्याच्यावर भाष्य करणं गलत, त्याच्यावर बोलूनही काही उपयोग नाही. कारण मानवी जीवनासाठी काही उपयोग नाही. आता तो आहे काय नाही काय, त्यानं त्याचं रूप दाखवलं नाही, त्याची प्रक्रिया दाखवली नाही, त्याचा सक्षमपणा दाखवला नाही, तर त्याला आपण आहे म्हणून सिद्ध करू शकत नाही. कळत नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवते. आमच्या काही जांभोळ्या आल्या, आता माझा एकटा जवळ होत आला, आणि आता मी पण थोडा आटोपत घेतो, कारण सवय आहे. कोणाची हालचाल सुरू झाली आमच्या लक्षात येतो. आम्ही असेच बसत होतो, खुर्चीवर बसलो की मुंगळ्या येतात पायाला. आणि म्हणून सर्वांनी खूप ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. कारण थोडक्यात गोडीबाजी असते, त्याचं म्हणते काय
आपल्या गुरुजींना फोन केला. दुसरा प्रवचनकार आपले सुरवाणी गुरुजी होते. आता ते विद्वान आहेत, बुद्धिवान आहेत, तेवढंच आपण देऊ शकत नाही. आता ते जाग्यावर त्या काही कारणास्तव गावी गेले. त्याच्यामुळे आमचे आदरणीय उत्तम काळे गुरुजी यांनी मला फोन केला आणि मी म्हटलं चला ठीक आहे आणि आलो. म्हणून काही उपकार नाही केले, कारण शेवटी आपला वसा आपल्याला जाणवलंच आहे. आणि म्हणून जवळपास 50 मिनिटं होत आलेल्या आणि विषयाची व्याप्ती किती मोठी असली तरी आपल्याला काटाकाटानं चालावं लागेल. कारण डोहात आपण जाऊ शकत नाही. अगाध ज्ञान आहे त्याच्यामध्ये भुसकळ्या खाऊ, कारण ते डोक्याच्या वरनं पाणी आहे. आणि जितकं वाचलं किंवा जेवढं थोडं समजलं तेवढा मी मांडण्याचा प्रयत्न केला. आणि सर्व मान्यवर जे आता या ठिकाणी बसले सर्वांच्या प्रती मंगलकामना, आपल्या प्रती मंगलकामना. आपण बसले म्हणून मी तुमच्यासमोर बोलतो आणि म्हणून सर्वांच्या प्रती मंगलकामना करून आजचा विषय आपण फार शांतपूर्ण ऐकण्याचा प्रयत्न केला. खूप आनंद वाटला. आणि म्हणून एवढंच सांगतो जाताना फक्त 2 ओळीमध्ये की सगळ्या दुःखाचं जे कारण आहे ते अज्ञान जे आहे, ते जे तृष्णा आहे. आणि म्हणून आल्या जन्मामध्ये लोक फसतात, शिकत फसत म्हणून पाहिजेच नाही. तसं हे दुःखाचं मूळ आहे तृष्णा, याच्यात अडकू नका. आणि म्हणून सर्वांच्या प्रती मंगलकामना करून 2 ओळीमध्ये मी समाप्त करतो आणि सर्वांच्या प्रती मंगलकामना करून मी आनंद व्यक्त करतो की मला आपण या ठिकाणी बोलतो. दुःखाचं मूळ, दुःखाचं ते मूळ डोक्यात तुझ्या फूळ. दुःखाचं ते मूळ डोक्यात तुझ्या फूळ. अरे हावऱ्या तू आणि गड्या धावू नको. जे आपण नात्याला हात लावू नको. त्याच्यामुळे तुझं वाटते ना, जे आपण नात्याला हात लावू नको. मोहाच्या चिखलात कितीक झाले बंद, मृगजा मागे जाऊन कितीक झाले अंध. नको नको तो भार सोड असा विचार. अरे हावऱ्या तू आणि गड्या धावू नको. जे आपण नात्याला हात लावू